भाजप सध्या आता फुले शाहू आंबेडकरांचे मानता आहे त्यानुसार काम करत आहे, तर त्यांच्यासोबत काम करण्यात काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही संकेत देताय भाजपकडे जाण्याचं? तसं काय अर्थ? आता भाजपबरोबर आम्ही आहोतच ना मंत्रिमंडळामध्ये. भाजपबरोबर जाण्याचा संकेत काय देतो? भाजपबरोबर मुळात आहोतच आम्ही मंत्रिमंडळामध्ये. काय आणि मग त्याच्यावर जी भाजप होणारी टीका आहे त्या टीकेला आम्ही उत्तर देतो. फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जात आहेत का? आम्हाला असं वाटतंय की आमचं काम ते करत आहेत. काय महात्मा फुल्यांची, सावित्रीबाई फुल्यांची प्रतिमा मंत्रालयात लावणं, भिडेवाड्याचा प्रश्न सोडून भिडेवाड्याची शाळा जी आहे, सावित्रीबाई फुल्यांचं जे स्मारक उभं करायचं काम सुरू झालेलं आहे. फुलेवाड्याचा विस्तार करण्याचं काम सुरू झालं आहे. अरणचं सुद्धा काम सुरू झालं आहे. नायगावला सुद्धा जे तिथे सावित्रीबाई फुल्यांचं जे आहे जन्मगाव, तिथले सुद्धा जे आहेत कामाला सुरुवात होते आहे. आणि ओबीसीच्या संरक्षणासाठी ते आमच्या बरोबर जे आहेत जास्तीत जास्त प्रयत्न करत आहेत. आता जर हे असे असेल तर आम्हाला आमचे गोरगरीब आदिवासी असतील, भटक्या विमुक्त असतील, दलित आदिवासी या लोकांना जो कल्याण करेल त्यांच्याबरोबर राहण्यात काही आम्हाला वावगं वाटत नाही. नाही, जेव्हापासून अमित शहा मालेगावला आले, तुम्हाला एकदम मानाचं स्थान मिळालं, शेजारी बसले, चर्चा झाली, तेव्हापासून चर्चा इतकी साहेब आता पक्षांतर करून भाजपमध्ये जाणार. मग मी काय करू? चर्चा तुम्ही करताय ना. हां, तुम्ही जी चर्चा करता ती थांबवा. आणखी काय सांगू? साहेब, स्थानिक लेवलचं होळ काही संपेना. संपेल, मला काही कल्पना नाही. मी ते मंत्री. काल गिरीश महाजन यांनी दावा केलाय की सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हे पद माझ्याकडेच पाहिजे. हां, ठीक आहे ना, प्रत्येकाला मागण्याचा अधिकार आहे. त्यांचे 5 आमदार आहेत, त्यांचे मतदार आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये, त्यांना अधिकार आहे मागण्याचा. त्याची चूक आहे. पण दादा भुसे पण दावा करतायत तिथे शिंदे रुसून दावा तर सगळेच करणार होतं. काय हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.